नॉलेज ऑफ रवींद्र लोकरे या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत आहे। आज एक नवीन विषय घेऊन येत आहे। क्रांतिज्योती सावित्रीमाता फुले। भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते म्हणून ज्योतिराव फुले यांना ओळखले जाते। त्याचप्रमाणे भारतातील प्रथम प्रशिक्षित मुख्याध्यापिका व स्त्री शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या थोर क्रांतिकारक म्हणून सावित्रीमाई फुले यांचे स्थान ध्रुव ताऱ्याप्रमाणे आढळ आहे। राष्ट्रपिता फुले यांना वगळून जसा भारतातील स्त्री शिक्षणाचा इतिहास लिहिता येत नाही, त्याचप्रमाणे मातोश्री सावित्रीमाई यांची शिक्षणविषयक कामगिरी वगळल्यास तो इतिहासही अपूर्ण राहील। क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांचा जन्म झाला आणि अज्ञानाचा अंधकार दूर होऊन ज्ञानाच्या गंगेचा उगम झाला। आज घरोघरी ज्ञानाची ही गंगा पोहोचलेली आहे। खेळण्या बागडण्याच्या वयातच संसाराची जबाबदारी सावित्रीमाईच्या अंगावर पडली। त्यावेळी ज्योतिराव फुले इंग्रजी शाळेत शिकत होते। शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ज्योतिरावांनी नोकरी करावी, मोठे साहेब व्हावे असे त्यांच्या वडिलांना वाटत असायचे, पण ज्योतिराव फुले यांना मान्य नव्हते। त्यांनी मुलींची शाळा काढण्याचा निर्णय घेतला, पण शाळा काढल्यानंतर मुलींना शिकवणार कोण हा प्रश्नचिन्ह त्यांच्यासमोर उभा राहिला। मग त्यांनी सावित्रीमाईंना शिकवण्याचा निर्धार केला। सावित्रीमाईही अगदी मन लावून शिकल्या। मुलींसाठी शाळा काढायची आणि सावित्रीमाईंनी त्यांना शिकवायचे असा दोघांनीही ठामपणे निश्चय केला होता। ज्योतिराव फुलेंनी भारतामध्ये प्रथम मुलींची शाळा काढली, परंतु मुलींना शाळेमध्ये पाठवण्यासाठी कुणीही तयार होईना। मुली बिघडणार, धर्म बाटणार अशा अनेक टीकांचा भडीमार ज्योतिराव फुलेंवर झाला। सावित्रीमाईंनी घरोघरी जाऊन व पालकांची समजूत घालून शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊ लागल्या, तरीही कुणीही ऐकायला तयार नाहीत। सावित्रीमाई खचल्या नाहीत। अतिशय प्रयत्नांनी त्यांनी 6 मुली या शाळेत दाखल करून घेतल्या। या 6 मुलीत 4 मुली ब्राह्मण, 1 मुलगी धनगर तर 1 मुलगी मराठा होती। तोफांच्या गोळ्यांचा प्रहार जसा सावित्रीमाईंना सहन करावा लागला, तसा तो इतर कोणालाही सहन करावा लागला नाही। धर्ममार्तंडांच्या भाडोत्री गुंडांकडून धर्मबुडवी, बाडगी, कैदाशीन अशा शेलक्या शिव्यांची लाखोली व घाणेरडे पाणी व शेतमातींचे गोळे यांचा मारा सावित्रीमाईंना सतत सहन करावा लागला। जेव्हा सावित्रीबाई मुलींना शिकवण्यासाठी रस्त्याने जात असत, तेव्हा काही विद्वान धर्ममार्तंड त्यांच्या अंगावर खडे फेकत असत। कधी कधी तर त्यांच्या अंगावर खड्यांचा व शेणांचा मारा नेहमीपेक्षा जास्त होई। तेव्हा मातोश्री सावित्रीमाई जागीच उभ्या राहून म्हणत, माझ्या लहान थोर बंधूंनो, मी आपल्या धाकट्या बहिणींना शिकवण्याचे पवित्र कार्य हाती घेतले आहे। मला उत्तेजन देण्यासाठी आपण माझ्यावर शेण अगर खडे फेकीत नसून ही फुले उधळीत आहेत। तुमचे हे कृत्य मला हे शिकवते की मी नेहमी अशीच आपल्या भगिनींची सेवा करीत राहावी, असे म्हणून त्या घरी जात असत। मुलींना शिकवण्यासाठी दृढ निश्चय केलेल्या सावित्रीमाईंनी आपल्यावर होत असलेल्या जुलमांची पतीजवळ कधीही तक्रार केली नाही की आपण शिकवण्याचे काम करू शकत नाही, असा कधीही विचार केला नाही। शाळेमध्ये जाताना सावित्रीमाईंच्या बरोबर 1 लुगडे असे। नेसत्या लुगड्यावर समाजाची घाण झेलत शाळेमध्ये जायचे। घाण झालेले लुगडे बदलून चांगले लुगडे घालायचे व पुन्हा घरी परत येताना घाण झालेले लुगडे नेसायचे व पुन्हा समाजाची घाण झेलत घरी यायचे, असा त्यांचा रोजचा दिनक्रम असायचा। ज्योतिराव फुले व सावित्रीमाई फुले यांनी केवळ मुलींच्या शिक्षणावर भर न देता समाजातील अस्पृश्य समाजातील मुलामुलींच्या शिक्षणाची सोय केली। शिक्षकामधील शी म्हणजे शिस्त, क्ष म्हणजे क्षमा, क म्हणजे कर्तव्यपरायणता या तिन्ही गुणांनी सर्वसंपन्न असलेल्या सावित्रीमाईंनी स्त्री शिक्षणाचा घेतलेला वसा पूर्ण करूनच दाखवला। सावित्रीमाईच्या रूपाने ज्योतिबा फुलेंना एक विश्वासू सहकारी, प्रशिक्षक व कामसू मुख्याध्यापिका लाभली होती। सावित्रीमाईंनी अत्यंत विपरीत स्थितीत शिक्षणासाठी केलेली कामगिरी ही नेत्रदीपक आहे। दीर्घकाळापर्यंत अध्यापिका व प्रशिक्षित मुख्याध्यापिका म्हणून सावित्रीमाईंची सेवा भारताच्या शिक्षणाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवण्यासारखीच आहे। सावित्रीमाईच्या अपार कष्टामुळे व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अथक प्रयत्नांमुळे व भारतीय संविधानामुळे आज भारतीय स्त्री प्रधानमंत्री झाली आहे।
राष्ट्रपती झाले आहे, मुख्यमंत्री झाले आहे, खासदार, आमदार, नगरसेविका, सरपंच, डॉक्टर, वकील, इंजिनियर झाली आहे, मुख्याध्यापिका झाली आहे, शिक्षिका झाली आहे व स्वतःच्या मुलावर चांगले संस्कार घडवणारी आई सुद्धा झाली आहे. तीच स्त्री विद्येची देवता असणाऱ्या मातोश्री सावित्रीमाईंना पूर्णपणे विसरली. दगड मातीच्या बनलेल्या सरस्वतीला विद्येची देवता म्हणू लागली. ज्या देवीने सर्व स्त्रियांसाठी दगड, धोंडे, शेण, मातीचे गोळे अंगावर झेलले, त्या सावित्रीमाईंना विसरून दगडांच्या सरस्वतीला विद्येची देवता म्हणून तिची पूजा करता ही विचारात्मक बाब आहे. जर सावित्रीमाई झाली नसती तर कोणतीही स्त्री पुरुषावर कुठल्याही प्रकारचे वर्चस्व प्रस्थापित करू शकली नसती, उच्च पदावर कधीच जाऊ शकली नसती, कोणत्याही क्षेत्रात तिने आपले स्थान निर्माण केले नसते, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कोणतेच काम केले नसते. आधुनिक काळातील स्त्रिया या पुरुषांपेक्षा पुढे गेलेल्या आहेत, त्या केवळ सावित्रीमाई फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच. धन्यवाद.